भगवान परशुरामांचं जे मंदिर आहे ते कुठे आहे? माहूरला. नाही, माहूरला तर आहेच आहे, पण माहूरला बालस्वरूपामध्ये आहे. पण जर एक वैयक्तिक ठिकाण म्हटलं तर कुठे? नाही, ते आहे कोकणामध्ये, चिपळूण येथे. तिथे भगवान परशुरामांचा जो विग्रह आहे काळ्या पाषाणाचा, तिथे 3 विग्रह आहेत. एक कालदेव, एक कामदेव आणि एक भगवान परशुराम, असे एकूण 3 विग्रह आहेत. जे वसंत मुळे यांनी लिहिलेलं रेणुका मातेचं स्तोत्र आहे, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की सागर हाटून पश्चिमेला, निर्मिले भार्गव भूमीला, कोकण म्हणती जेला, परशुरामांचे स्मारक. त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्याच्या जवळ जे गाव आहे, त्या गावामध्ये चिपळूण, जिथे परशुरामांचं मंदिर आहे, हे इसवी सन 570 तेव्हापासनं अगदी कोरीव कामामध्ये, शिल्पकलेमध्ये असलेलं ते मंदिर आहे. आणि त्या स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे परशुरामांनी स्वतः त्यांच्यासाठी ते स्थान जे आहे, ती जागा जी आहे, त्यांनी निर्मित केली. तिथं कुंड आहे, तिथं 2 मूर्त्या, कालदेव आणि कामदेव यांच्या सहित भगवान परशुराम आहेत. आता काही जण म्हणतात ते ब्रह्मा, विष्णू, महेश 3 मूर्त्या आहेत, पण तसं नाही. तर ते कालदेव आणि कामदेव आहेत आणि मध्यभागी भगवान परशुरामांची मूर्ती आहे. पण कुठे? कोकणामध्ये. त्यावेळेस अक्षय तृतीयेच्या 9 दिवस अगोदर परशुरामांचं नवरात्र तिथे साजरं केलं जातं. 9 दिवसाचा खूप सुंदर उत्सव असतो आणि परशुराम जयंतीच्या दिवशी भार्गवरामांना सहस्त्रावर्तन, अभिषेक वगैरे जे काही ब्राह्मणांच्या हाताने आहे ते होऊन तिथे त्यांना पाळण्यामध्ये घालून जसं बाळ जन्मल्यावर हे करतात, त्याप्रमाणेच परशुरामांचा जन्मोत्सव चिपळूणला आजही साजरा होतो. त्या गावातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे परशुरामांचा जन्मोत्सव. त्या नगरीचं ते ग्रामदैवत आहे.